माझे नाव सुप्रिया आहे. बंगालमधील महिला शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी त्यांच्या नाभीवर लसणाचा रस का लावतात? खूप सुंदर सकाळ होती. मी काकीसोबत नाश्ता बनवण्यात व्यस्त होते. माझ्यासमोर माझ्या काकीचा लहान भाऊ आयुष बसला होता. त्याची नजर माझ्यावर खिळली होती आणि हेच डोळे मला आनंद देत होते, कारण मला आयुष आवडला होता. काकीचा भाऊ इथे वारंवार यायचा आणि तो पण मला खूप आवडायचा. मी 17 वर्षाची होते, पण मी आयुषच्या प्रेमात पडले होते. मी लहान वयातच त्याच्या प्रेमात पडले आणि त्यालाही माझ्याबद्दल अशीच भावना होती. पण आजचा सूर्य माझ्या आयुष्यात अंधार घेऊन येणार आहे याची मला कल्पना नव्हती. आज नंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. काकीचा भाऊ इथे 2 दिवसासाठी आला होता. नाश्ता करून आयुष कामावर निघाला होता आणि मी काकीसोबत घरच्या कामात व्यस्त होते. आणि माझे वडील माझ्या लहानपणीच वारले होते. ते लोक मला अनेक वर्षापूर्वी या जगातून सोडून गेले होते आणि मला कोणी भाऊ किंवा बहीण नव्हते. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. काकू माझ्या आईची जागा घेऊ शकल्या नाहीत, पण तरीही त्यांनी मला आदराचे चप्पर दिले होते. काम करताना वेळेचे भान राहिले नाही आणि दुपार झाली होती. काकी आराम करायला तिच्या रूममध्ये गेली होती आणि मला किचन साफ करायला सोडले होते. काही वेळातच मला दार वाजण्याचा आवाज आला. मी दारापाशी गेले, तितक्यात दारात एक विचित्र उंच माणूस उभा होता, ज्याचे डोळे इतके खराब होते की त्याला पाहून मी पटकन माझे कपडे समायोजित केले. मी खूप सुंदर होते आणि कधी कधी याचा मला खूप त्रास व्हायचा. मी कुठेही गेले तरी मुलं माझ्यावर बारकाईने लक्ष ठेवायची. म्हणूनच मी घराबाहेर पडताना बहुतेक वेळा माझा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी मी चेहरा लपवण्याचा इतका प्रयत्न केला की तो माणूस मला माझ्या काकीबद्दल विचारत होता. मला दरवाजा बंद करायचा होता, जेणेकरून मी आज जाऊन काकीला बोलावू शकेन. पण त्या माणसाने दरवाजाला हात लावून सांगितले की दार बंद करण्याची गरज नाही. मी तुझ्यासाठी अनोळखी नाही. जा आणि तुझ्या काकीला बोलव. त्यानंतर मला खूप विचित्र वाटले. मी या माणसाला इथे पहिल्यांदा पाहत होते आणि तो म्हणत होता की तो माझ्यासाठी अनोळखी नाही. दरवाजा उघडा सोडून आत जाणे मला खूप अवघड जात होते, पण माझी मजबुरी होती म्हणून मी लगेच आत पळत आले आणि काकीला सांगितले की दारात एक माणूस उभा आहे. हे ऐकताच काकीच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तुला दारात येण्याची गरज नाही असे ती बोलू लागले. तू स्वयंपाकघराचे काम पूर्ण कर. तिचे बोलणे ऐकून मी किचनमध्ये पोहोचले आणि काकी दारात गेली आणि मग मला काकीचा आवाज ऐकू येऊ लागला. ती कशाबद्दल बोलत होती हे मला समजू शकले नाही, पण असे काहीतरी नक्कीच होते जे अत्यंत शांतपणे आणि गुप्तपणे केले जात होते. मी विचार करत होते की काकी काय बोलत आहे आणि हा कोण आहे जो काकीसोबत बोलायला आला आहे. काही वेळाने काकी माझ्याकडे आली आणि म्हणाली की तुला या माणसाबद्दल तुझ्या काकाला किंवा माझा भाऊ आयुषला काही सांगायची गरज नाही. काकीचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. काका रोज पहाटे दुसऱ्या शहरात कामावर जायचे आणि रात्रीच घरी परतायचे, पण ते दिवसातून अनेक वेळा काकूला फोन करायचे. तो त्यांच्याशी फोनवर बोलायचा आणि माझी तपासणीही करत असे. काकांना स्वतःची मुले नव्हती, त्यामुळे काका मला स्वतःची मुलगी मानत. काका माझी खूप काळजी घ्यायचे, त्यामुळे काकूने मला कडकपणे समजावले होते की मी त्यांना काही सांगू नये. पण माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती की हा माणूस कोण होता ज्याबद्दल काकूंना सर्वांपासून लपवायचे होते. तो मला निंदकासारखा वाटत होता, पण माझ्या काकीचा त्याच्याशी काय संबंध? काकीचे बोलणे ऐकून आत्तापर्यंत मी माझी जीभ बंद करून ठेवली होती आणि ना मी याबद्दल आयुषला काही बोलले, ना काकांना काही बोलले. मला वाटले होते की लवकरच या सगळ्यांबद्दल सर्वांना कळेल, कारण मला विश्वास होता की कोणतीही गोष्ट जास्त काळ लपून राहू शकत नाही. आणि मग त्याच रात्री आयुष माझ्या खोलीत आला आणि म्हणाला की लवकरच मी माझ्या बहिणीशी तुझ्याबद्दल बोलेन. आमचे लग्न लवकर व्हावे अशी माझी इच्छा आहे. आयुषचे बोलणे ऐकून मला हसू आले, कारण मी 17 वर्षाची होते आणि तो 23 वर्षाचा होता आणि त्याला कायमची नोकरीही मिळाली नव्हती. त्याने फक्त थोडे पैसे कमावले. मग तो मला त्याच्या घरात कसा ठेवणार? इतक्या लवकर लग्न करणं आमच्यासाठी शक्य नव्हतं. पण आयुष म्हणाला की काही गोष्टींमुळे त्याला माझ्याशी लवकर लग्न करायचं आहे आणि तो रोज स्वतःसाठी चांगली नोकरी शोधत असतो आणि मग तो मला नोकरीसाठी दुसऱ्या शहरात शिफ्ट करेल यावर माझा काय आक्षेप असू शकतो? मी त्याला म्हणाले की जर काकी राजी झाली तर मला काही हरकत नाही. हे ऐकून आयुषला खूप आनंद झाला आणि त्याने आनंदाने माझा हात हातात घेतला. त्याचा असा स्पर्श झाल्याने मला खूप लाज वाटत होती. तो दिवस शांततेत गेला आणि काही दिवसांनी तो माणूस पुन्हा आमच्या घरी आला. तो माणूस आज दारातून थेट घरात आला होता. यावेळी काकीने त्याला तिच्या खोलीत बसवले होते. मी स्वयंपाकघरात उपस्थित होते तेव्हा अचानक काकीही खोलीत आल्या. तिने लसणाची एक पाकळी उचलली आणि मला सांगितले की मी तुला बोलावल्याशिवाय माझ्या खोलीत येण्याची गरज नाही. मोठ्या आश्चर्याने मी माझ्या काकूला हातात लसूण धरलेले पाहिले.
आता ती शांतपणे तिच्या खोलीत गेली आणि मला खोलीचा दरवाजा बंद झाल्याचे ऐकू आले. तासभर असाच गेला आणि सगळीकडे शांतता पसरली. काही वेळाने काकीने मला बोलावले आणि मला थंड पाणी आणायला सांगितले. 2 ग्लास थंड पाण्याचे घेऊन मी काकीच्या खोलीच्या दारात पोहोचतात दोघेही आपापसात बोलत होते आणि बोलत असतानाच मला पाहून गप्पच झाले. माझी नजर काकीवर आपोआप थांबली, कारण तिच्या प्रकृतीत बदल होताना दिसत होते. तिचे केस चांगले बांधलेले होते, पण आता तिचे केस विस्कटलेले होते आणि तिचे कपडे देखील विचित्र अवस्थेत होते. मी काकीला जवळून बघायच्या आधीच तो माणूस काकीला म्हणू लागला की ही तुमची मुलगी आहे, ती खूप सुंदर आणि तरुण आहे. तू तिच्या लग्नाचा विचार का करत नाहीस? तिच्यासाठी तुम्हाला सहज नाते मिळेल. आता तुम्ही मोठे होत आहात, याचा विचार करा. या माणसाचे बोलणे ऐकून मी रोमांचित झाले. तो माझ्यासाठी अनोळखी होता. तो माझ्या तरुणपणाची स्तुती करत तर होताच, पण माझ्या लग्नाबद्दलही बोलू लागला होता. मला माहीत नाही ते कोण होते जे माझ्या काकीबरोबर इतके मोकळेपणाने बोलत होते. आणि मग माझी काकी पण हसायला लागली होती आणि त्याला म्हणू लागली होती की हो, आता तिचे लग्न करायचे आहे, ही माझी जबाबदारी आहे. मी आता म्हातारी होत आहे, पण आता ती तरुण झाली आहे. लाजेमुळे मी लगेच तिथून गेले आणि परत आले. त्या अनोळखी माणसासमोर काकी ज्या प्रकारे माझ्या तरुणपणाबद्दल बोलत होत्या, मला त्याचं खूप वाईट वाटलं आणि त्यांच्यामध्ये पुन्हा संवाद सुरू झाला. काही वेळाने तो माणूस परत गेल्यावर काकूनी पुन्हा मला समजावले की आयुष किंवा माझ्या काकांना याविषयी काही सांगू नकोस. पण त्या क्षणी आयुष अचानक घरी आला. हा योगायोग होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो घरी जाण्याऐवजी येथे आला. तो माणूस घरातून निघताना पाहून तो लगेच माझ्याकडे आला आणि मला विचारू लागला की हा माणूस कोण आहे आणि तो इथे का आला आहे? मी नकारात डोके हलवले आणि म्हणाले की मला काहीच माहिती नाही. आठवते, तो माणूस काकूला भेटायला आला होता. आयुष तिला भेटायला सरळ काकीच्या रूममध्ये गेला आणि मग अचानक काय झाले ते दोघेही जोरजोरात ओरडू लागले. काकी आयुषला शिव्या देत होती. आयुषसुद्धा समोरून काकीला खूप उत्तर देत होता. त्यांच्यात काय चालले होते ते मला माहीत नाही. मला त्याबद्दल काहीही माहिती नव्हते, पण मला नक्कीच कल्पना होती की ते काहीतरी मोठे आहे आणि कदाचित ते त्या अज्ञात माणसाशी संबंधित असावे. खूप वेळाने आयुष आंटीच्या खोलीतून बाहेर आला तेव्हा त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याने थेट स्टोअर रूममध्ये जाऊन स्वतःला आतून कोंडून घेतले. तिची तब्येत बरी नव्हती म्हणून आज तो आमच्या घरी राहणार होता. त्यानंतर काकूंनी तिच्या खोलीतून बाहेर आल्या नाहीत. मी जेवणाच्या वेळी काकीला बोलवायला गेले होते तेव्हा काकी खूप रागावल्या होत्या आणि मला म्हणाल्या की जा आणि जेवून झोप. मला माहीत नाही की आयुषने असा काय गोंधळ निर्माण केला होता की ती माझ्यावर चिडली होती. मला पण काकीला विचारायचे होते की काय झाले आहे. मग ती म्हणाली की हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे, तर जास्त भोळे होण्याची गरज नाही आहे आणि इथून निघून जा. मला तुझं तोंड दाखवू नकोस. मी रडत तिच्या खोलीतून बाहेर आले आणि सतत रडत होते. आज मोठ्या अस्वस्थतेने आईबाबांची आठवण येत होती. मी माझ्या छोट्याशा खोलीत पलंगावर पडले तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट येत होती की आयुषचं त्याच्या बहिणीशी काही अज्ञात कारणावरून भांडण झालं होतं. त्या अनोळखी माणसामुळे त्याचं आणि काकीचं भांडण झालं का? स्टोअर रूमचा दरवाजा आतून बंद होता, अन्यथा मी नक्कीच जाऊन त्याला विचारले असते. आयुष जेव्हा जेव्हा आमच्या घरी यायचा तेव्हा तो फक्त स्टोअर रूममध्येच राहायचा, कारण आमचे घर छोटे होते आणि 2च खोल्या होत्या. काका आणि काकू एका रूममध्ये राहत होते आणि मी दुसऱ्या रूममध्ये राहत होते आणि तिथे एक छोटा स्टोअर रूम होता जिथे आयुष कधी कधी राहायचा. मी सकाळची वाट पाहत होते. सकाळी मला हे एकतर काकीकडून शोधावे लागले किंवा मला आयुषला विचारावे लागले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी एक विचित्र घडले. मला जाग आली तेव्हा आयुष घरातून निघून गेला होता आणि काकी पण शांतपणे निघून गेली होती. मी घरची कामे करत होते. तो माझ्याशी बोलला नाही आणि त्याचं वागणं बघून मीही त्याला काही विचारू शकले नाही. सकाळी उठल्याबरोबर माझे पहिले काम साफसफाईचे होते, त्यामुळे मी साफसफाईमध्ये व्यस्त झाले आणि काकीची खोली साफ करताना मला तिथे लसणाचा एक तुकडा पडलेला दिसला, जो काकी किचनमधून तिच्या खोलीत घेऊन गेली होती. काकीने लसूण का आणले होते ते आश्चर्यचकित करण्यासारखे होते. शेवटी त्या अज्ञात माणसाचा या लसणाशी काय संबंध की काकूंनी तो लसूण वापरला होता, कारण तो खूप दाबलेला दिसत होता. ते खाल्ले नाही. त्याची सालही निघाली होती. त्याचा रस बाहेर काढल्यासारखा वाटत होता. साफसफाई करताना मी ते फेकून दिले होते आणि मग मी साफसफाईमध्ये व्यस्त झाले. मग संध्याकाळी काकी मला म्हणाली की बाजारात जा, मला काही वस्तू आणायच्या आहेत. कधी कधी असं व्हायचं की काकी मला तिच्यासोबत बाजारात घेऊन जायची. म्हणूनच मी माझा दुपट्टा घेतला आणि तिच्याबरोबर चालले. पण काकी मला कुठे घेऊन जात आहे हे मला कसे कळणार? काकीने रिक्षाची व्यवस्था केली आणि आम्ही रिक्षात बसलो आणि चालायला लागलो. पण मला तेव्हा आश्चर्य वाटले. जेव्हा रिक्षाने बाजार ओलांडले तेव्हा मी काकीला विचारले, आपण कुठे जात आहोत? बाजार मागे पडला आहे. ती म्हणू लागली की तिला इतर गोष्टी विकत घ्यायच्या आहेत म्हणून ती दुसऱ्या मार्केटला जात आहे. तिची वागणूक मला आधीपेक्षा चांगली वाटली आणि खूप दिवसांनी आम्ही एका विचित्र बाजारात पोहोचलो. इथे गर्दी होती पण लोक खूप विचित्र वाटत होते. आम्ही रिक्षातून उतरल्यावर काकू मला दुकानाऐवजी मार्केटच्या मागे असलेल्या घरात घेऊन गेल्या. एका वयस्कर बाईने दार उघडले आणि काकीला पाहून हसू लागली.
काकी म्हणाली, हिला तुझ्याकडे ठेव. मला मालाची योग्य किंमत हवी. मला सोबत घेऊन जाण्याऐवजी ती मला इथे का सोडत आहे? अशा संभ्रमाने मी काकीकडे पाहिले. काकीने माझा चेहरा बघितला तेव्हा ती म्हणाली, काळजी करू नकोस. मी पण तुझी काकी आहे. तू काही काळजी न करता इथे बस. मी काही वेळाने परत येईन. मग काकी मला सोडून तिथून निघून गेली. त्या महिलेने मला आत नेले आणि घराचा दरवाजा बंद केला आणि नंतर मला तिच्यासोबत घेऊन आत जाऊ लागली. माझे डोळे अश्रूने भरले, कारण त्या दरवाजाच्या मागे एक वेगळी जागा होती, ज्यामध्ये अनेक लहान खोल्या होत्या आणि एक विचित्र बुकेचा वास येत होता. काही पावले चालल्यावर लक्षात आले की मी सामान्य ठिकाणी नाही, ही जागा वेगळीच होती. दाराजवळ लहान कपडे घातलेल्या मुली माझ्याकडे बघून हसत होत्या. त्यांचे कपडे आणि चेहऱ्यावरचा मेकअप मला वेगळे सत्य सांगत होतं. जेव्हा मी चालत थांबले तेव्हा एक बाई वळून माझ्याकडे पाहू लागली, पण मी तिला सांगितले की मला परत जायचे आहे, मला आज जायचे नाही. मी जे बोलले ते ऐकून ती बाई जोरात हसली आणि म्हणाली, या दरवाज्यातून आत यायला मार्ग आहे, पण बाहेर जायला रस्ता नाही. तुझी काकी तुझ्यापासून मुक्त झाली आणि इथून निघून गेली. आता ना ती परत येणार आहे, ना तुला इथून कधीच बाहेर जाता येणार आहे. हे माझे जग आहे. माझे रहस्य येथे कार्य करते. तू सुद्धा एक स्त्री आहेस, त्यामुळे तुला इथेच राहून माझी आज्ञा पाळावी लागेल. तिचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. तिने माझा हात घट्ट धरला होता. मी माझा हात तिच्या हातातून सोडला आणि म्हणाले की मी कोणत्याही किमतीत इथे राहणार नाही आणि माझी काकी काही वेळाने येणार आहे. मी बाहेर जायला वळताच तिने माझा दुपट्टा पकडला आणि जोरात ओढला. माझा दुपट्टा वर गेला. मग तिने माझ्या चेहऱ्यावर जोरात थप्पड मारली आणि मी जमिनीवर पडले. माझ्या तोंडातून रक्त येऊ लागले. ती बाई माझ्याजवळ बसली आणि म्हणाली की तुझ्या काकूने तुला इथे विकले आहे आणि आता तू माझी विकत घेतलेली गुलाम आहेस. मी तुझ्यासाठी मोठी किंमत मोजली आहे. त्या बाईला आता जाऊ दे आणि तयार हो. रात्री ग्राहक येतील आणि तुलाही इथे रांगेत उभे राहावे लागेल. मग तिने एका महिलेला बोलावून मला तिच्या स्वाधीन केले. त्यावेळी मी थक्क झाले. काय करावे आणि काय करू नये हे मला काहीच समजत नव्हते. माझी काकी माझ्या आईसारखी होती. मी गेली 4 वर्ष माझ्या काकीकडे राहत होते. ती माझा इतका छळ कसा करू शकते? मला इच्छा असूनही त्या बाईवर विश्वास बसत नव्हता. काही वेळाने माझे डोळे उघडतील आणि सर्व काही ठीक होईल, हे एक भयंकर स्वप्न असल्यासारखे वाटत होते. पण हे स्वप्न नसून आयुष्यातील कटू वास्तव आहे. हे माझे दुर्दैव. दुसरी बाई मला एका अंधाऱ्या खोलीत घेऊन गेली. तिने सुगंधित पाणी तयार केले आणि मला त्यात आंघोळ घातली. माझ्या ओरडण्याचा आणि रडण्याचा त्या बाईवर काही परिणाम होत नव्हता. ती म्हणू लागली की इथे रोज येणाऱ्या मुलींप्रमाणे 1-2 दिवस रडतात, त्यानंतर ती स्वतः आनंदाने झोपायला जाते. आता हेच माझे जीवन आहे हे त्यांना कळले. त्यामुळे तुम्हीही जीवनाचा आनंदाने स्वीकार करा. ते काही असो किंवा तुमचे आयुष्य काही असो, हे काम आनंदाने करा. नाही तर सायरा बानो तुम्हाला तेच काम करायला भाग पाडतील आणि तुम्हाला आणखी त्रास होईल. तिचे बोलणे ऐकून माझं खून खवळत होतं. मी 17 वर्षाची होते आणि तिला मला या व्यवसायात आणायचे होते. तिने मला त्या खोलीकडे ओढले जिथून मला ओरडण्याचा आवाज येत होता. ती म्हणू लागली, बघ, ही मुलगी सायरा बानोचे ऐकत नव्हती, म्हणूनच तिला इथे कोंडून ठेवले आहे. या गरीब मुलीला खाण्यापिण्यासाठी काही दिले जात नाही. जर तूही माझे ऐकले नाही तर तुलाही काही खायला प्यायला दिले जाणार नाही, तर तुझीही तशीच अवस्था होईल. तिच्या बळजबरीने मी सुगंधित पाण्याने आंघोळ केली आणि मग ती मला नवरीसारखी सजवू लागली. काही वेळाने पूर्वीची सायरा बानो नावाची महिला परत आली. तिने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिले आणि म्हणाली, तू खरोखर खूप सुंदर आहेस आणि एक अद्भुत गोष्ट आहे. मला त्याची खूप चांगली किंमत मिळेल. मी तुझ्या काकीलाही खूप पैसे दिले आहेत आणि ते सर्व पैसे मी तुझे शरीर विकून वसूल करीन. सायरा बानो जेव्हा खोडकर हसल्या तेव्हा तिचे सुपारीने भरलेले दात दिसायचे. हे दृश्य मी अनेकदा चित्रपटांमध्ये पाहिले होते, पण माझ्या आयुष्यात अशी कधी वेळ येईल याचा विचारही केला नव्हता. आता माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. मी या महिलेला विचारले की माझी काकी मला इथे सोडून का गेली? ती जोरात हसली आणि म्हणाली, तुला माहीत असेल की आम्ही फक्त वस्तू खरेदी करतो. दुसरी महिला, जिचे नाव बेगम जान होते, सायरा बानोला सांगू लागली की ती अजून लहान आहे. तिला आमच्या कामाबद्दल काहीच माहिती नाही. ग्राहकाच्या हाती न देता तिचा आधी मेळाव्यात नाचण्यासाठी वापर करावा. नंतर एखाद्या चांगल्या आणि महागड्या क्लायंटला सादर करा, जेणेकरून त्यासाठी योग्य पैसे वसूल करता येतील. त्या महिलेनंतर सायरा बानो म्हणाल्या की ठीक आहे, तिला नाचण्यासाठी आणि गाण्यासाठी तयार करा. असा आदेश देऊन ती स्वतः खोलीतून बाहेर पडली. बेगम जान माझ्याकडे पाहत म्हणाल्या की मी तुला काही दिवसासाठी वाचवले आहे, पण या जगात लक्षात ठेव, आज ना उद्या तुला ग्राहकाकडे जावे लागेल, कारण हे तुझे काम आहे. मी इथे आले तेव्हा मी फक्त 15 वर्षाची होते. माझ्या खऱ्या आईने मला इथे विकले होते, कारण तिला पैशाची आवड होती. तिने आपल्या मुलीवर कधीही प्रेम केले नाही. त्यांनी मुलींना ओझे मांडले, म्हणूनच ती मला इथे विकून निघून गेली.
तेव्हापासून आजपर्यंत मी रोज कोणत्या ना कोणत्या ग्राहकासोबत असते, कारण आता हेच माझे आयुष्य आहे. मी इथून निसटण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण इथून बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा आहे, ज्यावर सायरा बानो स्वतः तिच्या नोकरासह पहारा देत आहे. त्यामुळे इथून पळून जाण्याचा विचार कधीही करू नकोस, अन्यथा सायरा बानो तुमच्याशी असेच करतील, जे तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. बेगम जान खूप छान आणि प्रेमळ स्त्री होती. मलाही तिचं बोलणं खूप आवडलं. इथे आराम कर, एकही बाई नीट बोलत नसे. ती मला फक्त प्रेमाने समजावत नव्हती, तर मी सतत रडत राहिल्यावर मला नृत्य शिकवू लागले. मला माझ्या नशिबाबद्दल खूप पश्चाताप होत होता की माझ्या स्वतःच्या काकी व्यतिरिक्त कोणीही मला इथे सोडले नाही. आणि मग काही दिवस असेच गेले. आता रडल्यामुळे माझ्या डोळ्यातील अश्रूही सुकले होते. मी माझ्या मनाला पटवून दिले होते आणि मला वाटलं की जास्त रडण्यात काही फायदा नाही. मला खात्री होती की आता माझी काकी मला घ्यायला कधीच येणार नाही. मला माहीत नाही तिने माझ्याकडून काय बदला घेतला होता. काकीने हे सर्व माझ्यासोबत का केले? त्या प्रश्नाचे उत्तर मला जाणून घ्यायचे होते. मात्र सध्या या प्रश्नाची उत्तरे देणारे कोणीच नव्हते. बेगम जान यांनी मला महिनाभर या संमेलनाचे नियम आणि नृत्य शिकवले होते आणि नंतर मलाही या संमेलनाचा एक भाग बनवले जाऊ लागले, जिथे मध्यधुंद माणसे आमच्यासमोर बसतील आणि आम्हाला त्यांच्यासमोर विचित्र कपड्यांमध्ये बसावे लागेल. माझे नृत्य सादर करायचे होते. मोठ्या मुली नृत्यात पारंगत झाल्या होत्या. त्या हे काम अगदी सहज करत असे, पण हे काम करण्यासाठी मला खूप अवघड होते. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात आयुषशिवाय कोणालाही पाहिले नव्हते. तसेच मी कधी एकटी घराच्या बाहेर गेली नव्हती. इतक्या अनोळखी लोकांसमोर स्वतःला इथे मांडणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. पण जिथे मी माझी पावले थांबवायची, तिथे सायरा बानो हातात चाबूक फिरवायची आणि माझ्या कमरेला मारायची आणि सगळ्यांना याची कल्पना नसायची. फक्त 2-4 दिवस गेले होते जेव्हा मला समजले की आता हेच माझे जग आहे आणि मला येथे सायरा बानूच्या तालावर नाचणे भाग पडले. कारण आजकाल मला नीट नाचता येत नव्हते. माझे खाणेपिणेही बंद झाले आणि मग मला दिवसभर भूक आणि तहान लागायची. त्यामुळेच मी पण नाचण्यात बरोबरीने भाग घेऊ लागले. आणि मग असाच 1 महिना निघून गेला होता, जेव्हा एक श्रीमंत माणूस वेश्यागृहात आला आणि त्याने पहिले काम केले ते म्हणजे माझी किंमत मोजली. त्याला मला एका रात्रीसाठी 50 मध्ये विकत घ्यायचे होते आणि ती खूप मोठी रक्कम होती. सायरा बानोने लगेच होकार दिला. तिने त्या व्यक्तीकडून 50,000 रुपये घेतले आणि तिने एका छोट्या खोलीत पाठवले आणि बेगम जान यांना सांगितले की तिने मला तयार करून या माणसाच्या सेवेत हजर करावे. हे ऐकून मी ढसाढसा रडायला लागले. मी डान्स करायला घेतला होता, पण आजपर्यंत मी एकाही ग्राहकासोबत रात्र घालवली नव्हती. बेगम जान मला सोबत घेऊन गेली आणि हाताने मला तयार करताना ती म्हणू लागली की तुम्ही जितका आवाज कराल तितका ग्राहक तुम्हाला त्रास देईल. त्यामुळे त्याच्यासोबत शांत वेळ घालवून परत आले तर बरे होईल. एका रात्रीसाठी समजून घ्या की तो तुमचा नवरा आहे आणि असे केल्याने तुमची समस्या सुलभ होईल. मला तयार करत असताना बेगम जान मला आरशात दाखवू लागली आणि म्हणू लागली की कधी कधी आपले सौंदर्यच आपल्यासाठी समस्या बनते. तुझा सुंदर चेहरा आणि गोरा शरीर तुझ्यासाठी त्रासाशिवाय दुसरे काही नाही. तू एवढी सुंदर नसतीस तर कोणी तुझी किंमतही केली नसती. माझ्या या सौंदर्याने मी पण कंटाळले आहे. मी 42 वर्षाची होणार आहे, पण माझा सुंदर चेहरा आणि चमकदार शरीर मला म्हातारे होऊ देत नाही आणि कोणी ना कोणी माझ्यावर किंमत ठेवतो आणि मग मला स्वतःला त्याच्यासमोर मांडावे लागते. जोपर्यंत तू सुंदर आहेस तोपर्यंत तुला हे सगळं सहन करावं लागेल. बेगम जान मला मानसिकदृष्ट्या तयार करत होत्या आणि माझे अश्रू थांबत नव्हते. मला पुन्हा पुन्हा काकी आणि आयुषची आठवण येत होती. आजपर्यंत माझा विश्वास बसला नव्हता की काकी मला मुद्दाम इथे सोडून गेली आहे आणि या सगळ्याला कदाचित त्या जबाबदार आहेत. जेव्हा मी पूर्णपणे तयार होते तेव्हा बेगम जानने माझ्याकडे पाहिले आणि मग मला सांगितले की एक दीर्घ श्वास घे आणि खोलीत प्रवेश कर आणि स्वतःला या माणसाच्या स्वाधीन कर. माझ्याकडेही तसे करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, म्हणून मी या लहान खोलीच्या आत गेले, जिथे एक छोटा पिवळा बल्ब जळत होता, ज्याच्या मंद प्रकाशात मला सर्व काही भयानक वाटत होते. मला वाटले की मी निघून जाताच त्या माणसाच्या पाया पडेल आणि त्याला माझ्यावर जबरदस्ती करू नये म्हणून सांगेन. मी दयेची याचना केली तर त्याला माझी दया येईल. असो, मी तरुण होते आणि त्या माणसाने मला विकत घेतले होते. तो सुमारे 35 किंवा 40 वर्षाचा माणूस होता. माझ्या मते ते माझ्या वडिलांसारखे होते, पण इथे येणारे पुरुषही इथल्या बायकांसारखे दगडीपणाचे असतात हे मला माहीत नव्हते. मी खोलीत प्रवेश केला तेव्हा मला पाहून त्या माणसाच्या चेहऱ्यावर धोकादायक स्मित होते. मी त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्याबरोबर मला हसू आले. त्याच्या कपाळावर जखमेची मोठी खूण होती. एक डोळा पूर्ण लाल झाला होता आणि त्याची नजर माझ्या शरीरावर स्थिरावली. मला इतकी भीती वाटली की मी पुन्हा बाहेर जाऊ लागले. मग त्याने मला मागून ओढले आणि म्हणाला की मी तुला एवढी किंमत जास्त दिली आहे, मग तू कुठे पळत आहेस? त्याने तोंड उघडताच दारूच्या वासाने माझा श्वास घेतला. मी त्याच्याबरोबर दयेची याचना करू लागले, पण त्याला माझी अजिबात दया आली नाही. तो म्हणू लागला,
आता सरळ बेडवर ये. मला थेट बेडवर ढकललं आणि मग माझ्या मनात बेगमजानचे विचार घुमू लागले. ती म्हणाली होती की झोपण्यापूर्वी लसूण पेस्ट नाभीवर लाव. तिने लसणाची एक छोटी कळी सोलून मला ठेचून दिली. मी ते माझ्या मुठीत चिकटवले. मी वापरायला विसरले होते. मी पटकन लसणाची पाकळी माझ्या नाभीला चोळायला सुरुवात केली, जेणेकरून त्याचा रस माझ्या नाभीला लागू शकेल. थोड्याच वेळात मी माझ्या नाभीवर लसणाची संपूर्ण पाकळी चोळली आणि मग जे काही घडणार होते ते माझ्या बाबतीत घडले. त्या व्यक्तीने रात्रभर त्याचे पैसे पूर्णपणे वसूल केले होते. माझ्या रडण्याचा काही उपयोग नव्हता. तो माणूस पूर्णपणे दगडाचा होता. त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नव्हता. कदाचित तो दारूच्या नशेत होता किंवा त्याला या सगळ्याची सवय झाली होती. 1 मिनिट माझ्यासाठी जड क्षण होता, मात्र कधीच संपणार नाही असं वाटत होतं. आणि मग एक वेळ अशी आली की मला बेहोश वाटू लागले. आता मी पूर्ण बेशुद्ध झाले होते. मी डोळे उघडले तेव्हा समोर बेगमजान हजर होती. तो ग्राहक सकाळपूर्वी निघून गेला होता. बेगमजान मला भानावर आणण्याचा प्रयत्न करत होत्या. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा तिने मला मिठी मारली आणि म्हणाली की फक्त पहिली रात्र अवघड आहे. आता तुझ्यासाठी सर्व काही सोपे होईल. पण माझ्यासाठी काहीही सोपे आहे असे मला वाटले नाही. गेलेली रात्र खूप भयानक होती. शुद्धीवर आल्यानंतरही मी किंचाळत होते. बेगमजान मला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि दिवसभर मी तिच्या छातीला मिठी मारून अश्रू ढाळत राहिले. मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. आज माझी आई हयात असती तर कदाचित हा दिवस मला पाहावा लागला नसता. पहिल्यांदा माझ्या आईवडिलांशिवाय कोणीही माझे नाही याची मला खात्री पटली. ही नातीही केवळ दिखाव्यासाठी असतात. माझी काकी, ज्यांना मी माझी आई समजत होते, त्यांनीच मला या दलदलीत ढकलले. इथे मी माझी ओळख विसरले होते. माझे नाव सुप्रिया होते, पण इथे माझे नाव बदलून गुलजान ठेवण्यात आले होते. इथे सगळ्यांना मला या नावाने हाक मारावी लागली, कारण मी स्वतः विसरले होते की माझे नाव सुप्रिया आहे. मी दिवसभर बेगमजानसोबत राहिले. मी तिला सांगितले होते की मी कोणत्याही ग्राहकाकडे जाणार नाही, पण कुंटणखाण्यात राहणाऱ्या मुलीची किंमत होणार नाही. हे कसं शक्य होतं? 2 दिवस शांततेत गेले आणि तिसऱ्या दिवशी एक 55 वर्षाचा ग्राहक माझ्यासाठी आला. जेव्हा मी सायरा बानूला नकार देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने मला जोरदार चापट मारली. त्या म्हणाल्या की इथे नाकारायला वाव नाही. तू नाही गेलीस तर मी तुला स्वतः ग्राहकासमोर फेकून देईन. सायरा बानूसमोर मी हतबल होते. बेगमजानने मला त्या माणसाकडे जायला तयार केले आणि माझ्या मुठीत लसूण ठेवला आणि माझ्या नाभीवर लावायला विसरू नकोस असे सांगितले. मी शांतपणे माझ्या मुठीत लसूण दाबला आणि मी सावकाश पावलाने त्या खोलीत पोहोचले. त्या म्हाताऱ्यासोबत मी शांतपणे रात्र काढली. यावेळी मी रडले नाही. बेगमजान यांचे म्हणणे खरे ठरले की कोणताही आवाज केला नाही तेव्हा ग्राहकांनीही मला त्रास दिला नाही. पण झोपण्यापूर्वी मी माझ्या नाभीला लसणाचा रस लावला होता. या लसणाचा उपयोग काय होता? बेगमजान यांनी मला हे घालायला का दिले होते ते मला कळत नव्हते. मी एकतर माझे आयुष्य गमावत होते किंवा माझा आदर गमावत होते. आता असे काहीतरी रोज माझ्यासोबत व्हायचे. मला अजूनही आयुष्याची आठवण येत होती. माझ्या बेपत्ता झाल्याबद्दल त्याने बहिणीला प्रश्न केला नसेल का? तो मला कधीच भेटणार नाही का? तो मला विसरला असेल का? असाच मी नेहमी विचार करत होते. ग्राहक गेला आणि बेगमजान शांतपणे खोलीत गेला. ती माझ्याकडे बघून हसली आणि हळूच म्हणाली, तुम्ही ग्राहकाकडे जाण्यापूर्वी तुमच्या नाभीला लसणाचा रस लावला ना? बेगमजानच्या म्हणण्यावर मी मान हलवून होकार दिला. बेगमजान म्हणाल्या की तू माझ्या मुलीच्या वयाची आहेस. मी तुला माझी मुलगी मानते, पण मी तुला लोकांपासून वाचवू शकत नाही. तुझी ओळख बदलली आहे. तू इथून पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर हा समाज तुला जगू देणार नाही. बेगमजान मला नेहमी सांगायची की बाहेरच्या जगाचा विचार करू नकोस. आणि बेगमजानचे शब्द मी मनात जपून ठेवले होते. मी इथे राहून 8 महिने असेच घालवले. आता मला या कामाची सवय झाली होती. मला एवढंच माहीत होतं की ग्राहक माझी वाट पाहत आहेत आणि मी स्वतःला तयार करायचे. एकेकाळी आयुष्य वधू बनण्याचे स्वप्न पाहणारी मी आता रोज रात्री स्वप्न पाहते. मी प्रत्येक नवीन पुरुषाची वधू बनली, पण रोज रात्री बेगमजान मला लसूण द्यायला विसरली नाही आणि झोपण्यापूर्वी माझ्या नाभीला लावायला सांगायची. 1-2दा मी बेगमजान यांना विचारले, या लसणीत काय आहे जे तुम्ही मला प्रत्येक वेळी देता? तर ती म्हणाली की योग्य वेळ आल्यावर तुला स्वतःला कळेल. कोणत्याही ग्राहकाकडे जाण्यापूर्वी लसूण वापरण्याचे लक्षात ठेव. खूप दिवसापासून मी पाहत होते की बेगमजान आजारी आहेत, पण त्यांच्यावर उपचार होत नव्हते. आणि असं असलं तरी आमच्यासारख्या स्त्रियांना उपचार कुठे शक्य आहेत? आमची काळजी घेणारे कोणी नाही. माझी एकच काळजी घेणारी होती, ती म्हणजे बेगमजान. दुसऱ्या दिवशी सायरा बानो माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, रात्री तयार राहा, एक ग्राहक तुमच्याकडे येईल. एवढे बोलून सायरा बानो निघून गेली आणि मी तयार होऊ लागले, कारण आता मला या जगाची सवय झाली होती. मी पूर्णपणे तयार झाल्यावर बेगम पुन्हा आल्या आणि मला लसणाचा तुकडा दिला. आज मी विचार करत होते की बेगमजान मला लसूण का देते? आज मी तिला हा प्रश्न विचारला असता, पण मला ग्राहकाकडे जायला उशीर होत होता. तेव्हा मी विचार केला की मी परत येईन तेव्हा नक्कीच
तिला प्रश्नाचे उत्तर विचारेन. ग्राहक माझी वाट पाहत होता म्हणून मी ग्राहकाच्या खोलीत पोहोचले. पण त्याआधी मी माझ्या नाभीला लसणाच्या पाकळ्या लावल्या होत्या. या कामामागे नक्कीच काहीतरी विशेष आहे हे तिला माहीत होतं. लसणाचा मुद्दा माझ्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होता. जर कोणी मला याबद्दल सांगू शकत असेल तर ती फक्त बेगमजान होती. आणि आज मी ठरवले होते की आज तिला विचारेन, कारण ती मला प्रत्येक वेळी लसणीबद्दल सांगायला विसरली होती. खोलीत पोहोचताच माझे डोळे पाणावले, कारण त्या खोलीत उपस्थित असलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आयुष होता, जो दारूच्या नशेत बेडवर बसला होता. आणि मला पाहताच त्याने उडी मारली आणि मग जवळ आला. आश्चर्यचकित होऊन विचारू लागला, सुप्रिया, तू इथे काय करतेस? मी तुला कुठे शोधले नाही. मी त्याला जोरात ढकलले आणि मी मागे सरकली आणि म्हणाली की मी सुप्रिया नाही, माझे नाव गुलजान आहे. आयुषला सामोरे जाण्याचे धाडस माझ्यात नव्हते. माझी इज्जत लुटली गेली होती. वर्षानुवर्षे या कुंटणखाण्यात माझ्या सन्मानाचा लिलाव होत होता. आयुष आला आणि माझ्या खांद्याला झटकून म्हणाला, मला चांगलं माहीत आहे की ती माझी सुप्रिया असावी. तू इथे कशी पोचलीस? माझ्या बहिणीने मला सांगितले होते की तू कोणत्या तरी मुलासोबत पळून गेली आहेस. आयुषचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला आणि मग मी त्याला माझी संपूर्ण कहाणी सांगितली. ज्याने मला इथे आणले ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याचीच बहीण होती. हे ऐकून तो माझ्या पायाजवळ बसला आणि रडू लागला आणि त्याने माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्याने मला सांगितले की जेव्हापासून माझ्या बहिणीला तुझ्या आणि माझ्या अफेअरबद्दल कळले तेव्हापासून ती तुझा तिरस्कार करू लागली. म्हणून ती स्वतःच्या फायद्यासाठी अनोळखी पुरुषांना बोलवायची, कारण भाऊ आणि नवरा बहुतेक घराबाहेर असतात. मला तिची योजना कळली, म्हणूनच मी तुला दुसऱ्या शहरात नेण्याचे बोलायचो. पण त्या दिवशी आम्ही बोलत होतो तेव्हा माझ्या बहिणीने त्या गोष्टी ऐकल्या होत्या आणि तो माणूस माझ्या बहिणीला भेटायला यायचा, कारण तो वेश्यालयाचा दलाल आहे. मला माझ्या बहिणीची कृती चांगलीच माहीत होती. भाऊजी घरी नसताना तिचे इतर पुरुषांशी संबंध असतात हे तुला माहीत नाही, पण मला हे माहीत होते. मी माझ्या बहिणीला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने माझे ऐकले नाही. ती तिच्या नवऱ्याला फसवत राहिली आणि त्या दिवशीही त्या माणसाला घर सोडून जाताना पाहून मला खूप राग आला आणि या मुद्द्यावरून माझ्या बहिणीशी भांडण झाले. मग दुसऱ्याच दिवशी माझ्या बहिणीने मला सांगितले की तू कोणत्या तरी मुलासोबत पळून गेली आहेस. त्याच्या बोलण्यावर माझा विश्वासच बसत नव्हता, पण मला राग आला आणि विश्वास बसला. पण तरीही मी अनेक ठिकाणी तुला शोधण्याचा प्रयत्न केला. मी तुला कुठेही शोधू शकलो नाही. तिने भाऊजीला पण तेच सांगितले की तू पळून गेलीस आणि मग मला पण वाटू लागले की तू माझी फसवणूक केलीस. तुझ्या काकूच्या वतीने मी तुझी माफी मागतो. तुझी काकी खूप आजारी आहे आणि अंथरुणाला खिळून आहे. तिला तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे आणि हे सर्व तिच्यासोबत घडले आहे, कारण तिने एका मातापिता नसलेल्या मुलीवर अत्याचार केले. आपली चूक लपवण्यासाठी तिने तुला या वेश्यालयात सोडले. आयुष रडू लागला आणि माझी माफी मागू लागला की त्याने मला अधिक शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. आयुष मला सोबत नेण्याचा हट्ट करू लागला, पण मी त्याला साफ नकार दिल्यावर तो गुपचूप तिथून निघून गेला. त्याने माझा आग्रह धरला नाही, कारण त्याला माहीत होते की आता मी वैश्य आहे आणि या स्थितीत तो मला कधीच स्वीकारणार नाही आणि हा समाजही मला स्वीकारू देणार नाही. माझ्या बेवफाईमुळे आयुषची अवस्था अशी झाली होती. तो दारुड्या बनला होता आणि वेश्यागृहातही येऊ लागला होता. रात्र पूर्ण न करता तो येथून निघून गेला आणि मी बेगमजानच्या खोलीत आले. पण बेगमजान त्यांच्या खोलीत येताच जमिनीवर बेशुद्ध पडलेल्या पाहून मला आश्चर्य वाटले. जेव्हा मी तिला स्पर्श केला तेव्हा तिचे शरीर थंड होते. कदाचित तिने हे जग सोडले असेल. हे पाहून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली आणि डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मी बेगमजानला माझे सर्वस्व मानले आणि आज तिने मला या जगातून सोडले. पण तिच्या हातात एक चिठ्ठी होती, ज्यावर ती या वेश्यालयात कशी आली आणि तिचं आयुष्य कसं जगलं याबद्दल तिची संपूर्ण माहिती लिहिली होती. आणि त्याचवेळी त्या पत्रावर असंही लिहिलं होतं की लसणाचा रस लावला तर काय होतं. खरं तर लसणाचा हा रस नाभीवर लावल्याने स्त्री कधीच गर्भवती होत नाही आणि ती विविध आजारांपासूनही दूर राहते. बेगमजान यांना हे सर्व सांगणारे कोणी नव्हते, त्यामुळेच त्या आजारी पडल्या. पण जेव्हा त्यांना हे कळले तेव्हा त्यांनी ही रेसिपी माझ्यावर ट्राय करायला सुरुवात केली. तिला माझ्या तब्येतीची खूप काळजी होती, त्यामुळे ती मला प्रत्येक वेळी लसूण द्यायला विसरली नाही. पण दुःखाची गोष्ट म्हणजे बेगमजान हे जग सोडून गेली आणि माझे आता ऐकणारे कोणी नव्हते. आणि आता मी माझ्या आयुष्याची उरलेली काही वर्ष या वेश्यालयात घालवत आहे. पण आजही मला बेगमजान आठवते, ज्याने माझ्या नाभीवर लसणाची कळी लावल्याने मला आजपर्यंत कोणताही आजार झाला नाही किंवा मी कोणत्याही ग्राहकाकडून गर्भवती झाली नाही. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ
कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.